ओम नमो आदेश. मागील व्हिडिओमध्ये आपण अध्याय क्रमांक 9चे श्रवण केले. त्यामध्ये आपण गोरक्षनाथांचा जन्म आणि गुरूंसाठी डोळा दिला हे पाहिले. आता अध्याय क्रमांक 10चे श्रवण करू. त्यामध्ये आपण गैनीनाथांचा जन्म पाहू. श्री गणेशाय नमः. कनकगिरी गावात मच्छिंद्रनाथांनी गोरक्षांना वेदशास्त्रात प्रवीण करून सर्व विद्यांतही निपुण केले. त्यांना ब्रह्मज्ञान सांगितले, विविध अस्त्रांची माहिती दिली व शाबरी कवित्वही शिकवले. त्यानंतर शाबरी मंत्राच्या प्रभावाने समस्त देवतांना आवाहन करून गोरक्षांना त्यांच्या पायावर घातले. त्या देवतांनी त्यांना अनेक शुभाशीर्वाद व उत्तमोत्तम वर देऊन त्यांचे कौतुक केले. त्याप्रसंगी आपण या गोरक्षांना तपश्चर्येस बसवावे, म्हणजे त्यांचे बल, तेज व सामर्थ्य वाढेल, असे सांगून त्या सर्व देवता मच्छिंद्रनाथांना वंदन करून आपापल्या स्थानी गेल्या. त्या मुक्कामी काही दिवसांनी नाथजी कोठेतरी बाहेर गेले असताना गोरक्ष संजीवनी मंत्राचा पाठ करत बसले होते. त्यावेळी ते एकटेच आहेत असे पाहून गावातील काही लहान मुले त्यांच्यापाशी आली. त्यांनी हातातील चिखलाचा गोळा त्यांच्यासमोर धरला आणि याची बैलगाडी बनवून द्या असे सांगितले. त्यावर त्यांची ब्याट टाळण्यासाठी ते म्हणाले, बाबांनो, मला मातीची गाडी बनवता येत नाही, तेव्हा तुम्हीच तुमची खेळणी करा आणि खेळा. त्यांच्या सांगण्यावरून मुलांनी प्रयत्नपूर्वक एक बैलगाडी बनवली, पण गाडीवानाशिवाय तिला शोभा नाही, म्हणून चिखलाचा एक पुतळा बनवू लागली. तो काही त्यांना तयार करता येईना. शेवटी ती मुले पुन्हा त्यांच्याकडे आली व कृपा करून या मातीपासून एक लहानसा माणूस बनवून द्या अशी विनंती करू लागली. तेव्हा त्यांनाही त्यांचे मन मोडवेना. त्यांनी ती ओली माती घेतली आणि एकीकडे पुतळा बनवत असताना मुखाने संजीवनी मंत्राचा पाठ चालूच ठेवला. त्यामुळे त्या मंत्राच्या प्रभावाने तो लहानसा कर्दम पुतळा सजीव झाला आणि त्या ठिकाणी एक बालक निर्माण झाले. ते आपल्या स्वभावास अनुसरून रडू लागले. तो आवाज कानी पडताच मुले घाबरली आणि गोरक्षांनी भूत उत्पन्न केले असे वाटून खेळ सोडून बोबाटा करत सैरावैरा पळत सुटली. पळता पळता रस्त्यामध्येच त्यांची आणि मच्छिंद्रनाथांची गाठ पडली. त्यांची भयभीत अवस्था पाहून नाथांनी त्यांना धीर दिला आणि घाबरण्याचे कारण विचारले. मुलांनी त्यांना सर्व वृत्तांत सांगताच त्यांच्या मनात शंका उत्पन्न झाली. काय चमत्कार आहे तो समक्ष पाहावा म्हणून त्यांनी त्या मुलांना आपल्याला त्या ठिकाणी घेऊन जाण्यास सांगितले, पण भीतीमुळे कोणीही तेथे येण्यास तयार होईना. तेव्हा नाथांनी, तुम्ही जवळ येऊ नका, दुरूनच ते ठिकाण दाखवा असे म्हणून त्यांची समजूत काढली. त्याला होकार देऊन मुलांनी दुरूनच ते ठिकाण दाखवले. मच्छिंद्र तेथे गेले असता त्यांना गोरक्ष दिसले नाहीत, कारण इतर मुलांप्रमाणेच तेही घाबरून दडून बसले होते. अचानक त्यांना जमिनीवर रडत पडलेले एक नवजात बालक दिसले. त्यावेळी त्यांचे तेज पाहून ते करभाजन ऋषी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्यांना उचलले आणि गोरक्षांना हाका मारत दारोदार हिंडू लागले. तेव्हा मच्छिंद्रनाथ भूताला घेऊन आलेले पाहून
घरोघरची लहान मुले घाबरून गोंगाट घालून लपवू लागली. तेव्हा लोक विचारू लागले, महाराज, तुम्ही आमच्या मुलांना कसली भीती दाखवली आहे आणि हे भूत कोणाचे? तेव्हा गोरक्षांना भेटल्याशिवाय मलाही काही सांगता येत नाही असे म्हणून ते पुढे जात राहिले. एके ठिकाणी मच्छिंद्रांची हाक ऐकून लपलेले गोरक्ष बाहेर आले, पण त्यांच्या हातात त्या बालकाला पाहून पुन्हा पळाले. तेव्हा नाथजींनी त्या बालकाला एका सुरक्षित ठिकाणी ठेवले आणि गोरक्षांना हुडकून काढून प्रेमाने थोपटून सर्व काही नीट विचारून घेतले. त्यांनी घडलेला प्रकार सांगताच ते म्हणाले, "हो, घाबरू नका. पुतळा बनवताना तुम्ही म्हणत असलेल्या संजीवनी मंत्रामुळे त्या पुतळ्यात प्राण आले आहेत. हे लक्षात घ्या. तुम्ही जसे गोवरातून जन्माला आलात तसे हे करभाजन पुतळ्यात प्रवेश करून प्रकट झाले आहेत. ते तुमच्या माझ्यासारखेच मनुष्य आहेत. आपण त्यांचे गैनीनाथ असे नाव ठेवू." ते ऐकून गोरक्षांना बरे वाटले. मग ते दोघे त्या बालकापाशी आले आणि त्याला घेऊन मुक्कामी परतले. मच्छिंद्रांनी त्याला दूध पाजले आणि झाडांना वस्त्राची जोळी बांधून त्यात निजवले. ही वार्ता कळताच समस्त गावकरी चौकशी करण्याच्या उद्देशाने नाथांपाशी आले. त्यांनी त्या बालकाविषयी अधिक जाणून घेण्याची इच्छा प्रकट करताच त्यांनी सर्व काही सांगितले. ते वर्तमान ऐकून ते थक्क झाले. नाथांच्या संजीवनी मंत्राचाच तो प्रभाव आहे हे कळताच त्यांनी त्यांची प्रशंसा केली आणि त्यांच्या पायावर डोके ठेवून म्हणाले, "या मुलाच्या बाबतीत आपण काय करायचे ठरवले आहे त्यावर त्यांनी मी याला घेऊनच पुढील तीर्थयात्रा करणार आहे असे सांगताच ते म्हणाले, महाराज, या बालकाचा सांभाळ करणे आपल्याला शक्य होणार नाही. या गावात मधु आणि गंगा नावाचे एक सुखवस्तू ब्राह्मण दाम्पत्य आहे, पण त्यांना मुलबाळ नाही. तुम्ही त्यांना या बाळाला सांभाळण्यास सांगितलेत तर ते दोघेही याच्या संगोपनाची जबाबदारी मोठ्या आनंदाने स्वीकारतील." त्याला मान्यता देऊन नाथांनी मधु ब्राह्मणास त्यांच्या पत्नीसह बोलावून घेतले आणि त्यांना त्या बालकाविषयीची सर्व हकीकत सांगून, "याला तुम्ही अपत्यवत सांभाळा" अशी विनंती केली. त्यावेळी गंगेच्या मनातील सर्व शंकाचे निराकरण करून नाथजींनी या गैनींना लोक तुझाच पुत्र म्हणून ओळखतील, आम्ही याची आशा ठेवत नाही असे वचन दिले आणि त्यांना तिच्या हवाली करून गोरक्षांसह हिमालयाकडे निघाले. त्यांना तपश्चर्येसाठी बद्रिकाश्रमात ठेवण्याचा त्यांचा विचार होता. ओम नमो आदेश.